चला आता लग्नाच्या खरेदीला जाऊया. काय काय आणायचंय? कपडे, साड्या, हे सगळं आणायचं आहे. चला निघूया, यादी घेऊया. चला चला निघायला हवं. अरे फोन आला, बहिणीचा फोन आलाय माझ्या. चला बरं झालं, हिने फोन केला म्हणून बरं झालं. हॅलो, हा मधुरा, मी बोलतोय भाऊ. हा बोल. अगं हो मला माहितीये, तुला कळलं लग्न ठरलंय. मी तुला साखरपुड्याला एवढे फोन केले, इतके फोन केले साखरपुड्याला की तू उचललाच नाहीस. नंतर त्यावेळी कळलं की तू फिरायला अमेरिकेला गेलेली आहेस. आता काय करणार? आता तू नागपूरला आली आहेस ना, तुला लगेचच पत्रिका पाठवतो लग्नाची, माझ्या मुलीची. ते कुरिअरनी पाठवून देईन तुला. तू लग्नाची पत्रिके बघ नीट. आणि नक्की यायचं लग्नाला. आणि 3 दिवस आधीच ये, 3 दिवस आधीच लग्नाला ये तू. म्हणजे बोलता येईल. पूजा पण व्यवस्थित आहे. खुश ना? अगं ती खुश नाहीये ग. मी तुला काय सांगू, जेव्हापासून साखरपुडा ठरलाय झालाय त्याच्यानंतर आतापर्यंत ती गप्पच असते ग. काय सांगणार तुला, बहुतेक ती उदास आहे. खूप दुःखी वाटते, गप्प असते, कोणाशी काही जास्त बोलतच नाही. मला कळतच नाही हे वागणं अचानक तिचं कसं काय बदललं. साखरपुड्यापासून ते आतापर्यंत काहीच बोलत नाही, नीट धड वागत नाही, बोलत नाही. सतत मध्ये चिडचिड करत असते पूजा. काय करणार, पूजाला नेमकं काय झालंय हे आम्हाला सुद्धा कळलेलं नाही अजून. हो अगं ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली राहायला तिच्याकडे. 2 दिवस आधीच. आज संध्याकाळपर्यंत येईल असं म्हणाली होती ती. येईल. मग बोल तू तिच्याशी फोनवर भरपूर. आणि लग्नाला ये. पत्रिका पाठवते नक्की कुरिअरनी. हो. बाकी काय म्हणते, तुझी ट्रिप कशी काय झाली अमेरिकेची? मस्त झाली ना? आनंद आहे. चल, मी लग्नाच्या गडबडीत आहे. मला भरपूर खरेदी करायची आहे सगळ्यांसाठी. कपडे घ्यायचे आहे, सगळं बघायचंय, भज्जी. तर आता मी खूप गोंधळात आहे, धावपळीत आहे. तर आपण नंतर बोलूया. भेटल्यावर नक्की ये लग्नाला पूजाच्या. पत्रिका पाठवून दे. चल बाय. गडबडीत आहे, सॉरी. राम नको मानू. ठीक आहे. तर गडबडीत आहे. बाय. थँक्यू. बाय. चला, बहिणीचा फोन येऊन गेला. बरं वाटलं बाबा, खूप बरं वाटलं. तिला सांगायचं होतं ते सांगून दिलं. खूप आनंद झालाय तिला. बरोबरच आहे बाबा, तुम्ही बरोबर बोलताय. पूजा नक्कीच बदलली आहे आपली. पूजा बदललेली आहे. ती बोलत काय नाही माहितीये बाबा, कारण ही अंगठी तिची आहे साखरपुड्याची, पूजाची. जो समीरशी साखरपुडा झाला ना, साखरपुड्याचं पूजाला जी अंगठी घातली होती बोटात, ती ही अंगठी आहे जी माझ्या पायाखाली मिळाली. ह्याचा अर्थ पूजाने ती फेकून दिली रागाच्या भरात. म्हणून मी दुःखी आहे. कारण काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये बाबा. फोन आला. हॅलो, मी पूजाचा भाऊ बोलतोय. काय? पूजाने लग्न केलं तेवढंच? अरे बापरे, आता ते येणार नाही एवढंच सांगायला फोन केला. बापरे बाप. बाबा, पूजाने त्या तुषारशी लग्न केलं मंदिरात पळून जाऊन. म्हणून ती नाही मैत्रिणीच्या वाढदिवसाला. आता कळलं, ती वाढदिवसाला नाही गेली, ती त्या यार बरोबर पळून गेली पूजा. हे धंदे तिचे. आता काळ. अरे बापरे, आता लोकांना काय सांगायचं बाबा? कसं समजवणार लोकांना? कसं सांगणार की लग्न ठरलंय आणि मुलगीच गायब आहे, माझी बहीण गायब पळून गेली एका यार बरोबर? बाबा, आपल्या तोंडाला काळ फासून गेली ती. ओ माय गॉड, आता काय उत्तर द्यायची सगळ्यांना?
खरेदी झाली अर्ध्या पत्रिका वाटल्या, सगळ्यांना कळवलं, बोलवणं केलं आणि आता काय उत्तर द्यायचं त्यांना लोकांना की अरे बापरे काय उत्तर द्यायचं बाबा सांगा काय उत्तर द्यायचं ह्याचं. तुषार बरोबर पळून गेली लग्न करून, आता ती येणार नाही बाबा, कधी येणार नाही म्हणून ती गप्प होती, उदास होती बाबा, म्हणून ती बोलत होती साखरपुड्यापासून. तर तिचा याद होता, प्रेम होतं आणि आता ती त्या याद बरोबर पळून गेली. पायाखालची जमीनच सरकली माझी आपली. बाबा काय होतं तुम्हाला बाबा काय मी पाणी आणतो तुम्हाला बाबा, थांबा इथेच, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो, त्रास करून घेऊ नका बाबा, काय होत आहे, थांबा मी आलो. या बहिणीने या पूजाने नाक कापली, इज्जत काढली आपली. आता काय उत्तर द्यायची. बाबा थांबा, काळजी नका करू, मी आलो, आपण बघूया काय करता येईल ते. तुम्ही थांबा, पाणी आणलं तुमच्यासाठी, त्रास नका करून घेऊ. हो बापरे